यश त्यालाच मिळतं जो अपयशाला घाबरत नाही. यश त्यालाच मिळतं जो अपयशाला घाबरत नाही आणि आजचा संघर्षच उद्या तुम्हाला मोठे यश मिळवून देत असतो. नमस्कार मुलांनो, मी निकिता. माझ्या या समर्थ अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते, स्वागत करते. तर चला, आपण या अगोदरचं चॅप्टर बघितलेलं आहे. चॅप्टर म्हणजे आपला सुरुवातीचा चॅप्टर काय आहे तर संख्या आणि संख्या पद्धती. यामधले काही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर जाऊन. तर आता त्याचा पुढचा भाग जो आपल्याला घ्यायचा आहे, तर काय घ्यायचा आहे आपला पुढचा भाग, तर बघा संख्यांचे प्रकार आहेत. संख्यांचे प्रकार किती आहेत तसं बघायला गेलं तर संख्यांचे प्रकार तुम्हाला भरपूर मिळतात, पण आपल्या नवोदयसाठी जे उपयोगाचे आहेत इथं जवळपास 12 प्रकार असे आपण घेणार आहोत. तर ते 12ही प्रकार तुमच्या नवोदयच्या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी पडतील आणि तेच प्रकार आपण इथं समजून घेणार आहोत. तर अगोदर आपण काय करूया की कुठले कुठले प्रकार आहेत आणि त्यांची नावं कशा प्रकारे आहेत हे आपण इथे समजून घेऊ. तर चला बघूया, आपल्या टॉपिककडे वळूया आपण. तर बघा, सगळ्यात पहिली जी संख्या आहे ती कोणती आहे मुलांना, तर नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या सगळ्यांनाच माहिती आहे जवळपास. तर नैसर्गिक संख्येलाच आपण इंग्रजीमध्ये जर त्याचं वाचन केलं तर नॅचरल नंबर असं म्हणत असतो. आपण काय म्हणत असतो, नॅचरल नंबर म्हणतो. नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. दुसरी संख्या आपली आहे बघा पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय, तिच्या नावातच कळते आपल्याला किती पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या म्हणजेच इंग्रजीमध्ये जर आपण त्याचं वाचन केलं तर त्याला होल नंबर असं आपण म्हणतो. आणि त्यानंतरची जी तिसरी संख्या आहे ती पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येला आपण इंग्रजीमध्ये जे बोलतो ते इंटिजर्स. काय म्हणतो त्याला आपण, इंटिजर्स म्हणतो. त्यानंतरची चौथी जी संख्या आहे ती आहे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय मुलांना, तर इव्हन नंबर. समसंख्या आणि विषम संख्या ह्या सगळ्या संख्या तुम्ही जवळपास शिकलेल्याच आहात. ह्या सगळ्या सोप्या संख्या आहेत, पण आपल्या नवोदयच्या चॅप्टरसाठी किंवा नवोदयच्या गणितासाठी अभ्यासासाठी ज्या संख्या लागणार आहेत त्या आपण इथं समजून घेत आहोत. तर समसंख्या म्हणजे काय, इव्हन नंबर. त्याच्यानंतरची जी पाचवी संख्या आहे विषम संख्या. तर विषम संख्येलाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, तो ऑड नंबर म्हणत असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही नावं इथं सांगत आहे, कारण आपले व्हिडिओ बघणारे बरेचसे मुलं, इंग्लिश स्कूलचेही काही मुलं इथं असतात, त्याच्यामुळे त्यांना मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही संख्या लक्षात आल्या पाहिजे. किंवा मराठीतून ज्या संख्येला आपण पूर्णांक संख्या म्हणतो तर त्याच संख्येला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हे पण त्यांना कळालं पाहिजे. कारण आपल्याकडे सेमी, CBSE आणि आपलं स्टेट बोर्डाचं जे मराठी पॅटर्न आहे त्यानुसार विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यामुळे ह्या दोन्ही पद्धतीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न इथं करत आहे. तर बघा, बघून घ्या. तर पाचवी संख्या जी आहे ती विषम संख्या. विषम संख्येलाच आपण काय म्हणतो, ऑड नंबर म्हणतो. त्यानंतर 6 नंबरची जी संख्या आहे मूळ संख्या. तर मूळ संख्येला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतात मुलांना, तर प्राईम नंबर असं म्हणत असतो. त्यानंतरची बघा 7 नंबरची जी तुमची संख्या आहे ती आहे संयुक्त संख्या. काय म्हणतो तिला, संयुक्त. पण संयुक्त संख्येला दुसरंच एक नाव आहे आणखीन, तर भाज्य संख्या सुद्धा आपण तिला म्हणू शकतो. तर तिला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, कंपोजिट नंबर. काय म्हणतात, कंपोजिट नंबर. त्यानंतरची 8वी संख्या आहे जोडमूळ संख्या. कशी, तर जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या म्हणजेच, जोड म्हणजे बघा जोडी असेल कुठल्या तरी संख्येची आणि ती म्हणजे मूळ संख्या. तर मग ट्विन प्राईम नंबर असं आपण म्हणतो त्याला. काय म्हणतो, ट्विन प्राईम्स नंबर्स. 9 नंबरची जी संख्या आहे सहमूळ संख्या. त्यालाच आपण सापेक्ष मूळ संख्या सुद्धा म्हणू शकतो. बघा, एकाच संख्येला 2-2 नावं सुद्धा दिली आहेत, कधी कधी 3-3 नावं सुद्धा एका संख्येला असतात. आणि परीक्षेमध्ये ह्याच्यावरच आधारित प्रश्न तुम्हाला इथं मिळतात की मूळ संख्या कोणत्या, सापेक्ष मूळ संख्या शोधा, सहमूळ संख्या शोधा. अशा प्रकारचे बरेच प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला येतात. त्यामुळं कुठल्या संख्येला 2 नावं आहेत, 3 नावं आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं लक्षपूर्वक बघा की कुठल्या संख्येला 2 नावं आहेत, त्याचं इंग्रजी नाव सुद्धा काय ते सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतं. तर सहमूळ संख्या तिलाच आपण सापेक्ष मूळ संख्या सुद्धा आपण म्हणतो. आणि त्याला इंग्रजीमध्ये जर बघायला गेलं तर को प्राईम नंबर असं म्हणतात, को प्राईम नंबर. नंतर 10 नंबरची जी संख्या आहे ती आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, ट्रँग्युलर नंबर म्हणतो. काय म्हणतो, तर ट्रँग्युलर नंबर. नंतर 11 नंबरची जी संख्या आहे विरुद्ध संख्या. आता विरुद्ध म्हणजे तुम्हाला माहिती आहे अपोजिट, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला, बरोबर. तर अपोजिट नंबर असं त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो. आणि आपल्या सगळ्यात शेवटची संख्या जी आपण बघणार आहोत 12 नंबरची ती आहे चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे काय, तर स्क्वेअर नंबर. आता स्क्वेअर सगळ्यांनी केलेला आहे, बरोबर आहे. स्क्वेअर कसा काढायचा म्हणजेच वर्ग कसं काढायचं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, चौरस संख्या म्हणजेच स्क्वेअर नंबर. तर हे सगळ्या संख्या आपल्याला इथं बघायच्यात मुलांना. आणि ह्या प्रत्येक संख्येचा अभ्यास आपल्याला इथं डिटेलमध्ये करायचा आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही आहे, कारण आपल्याला पुढं आणखी याच्यापेक्षाही चांगले कन्सेप्ट घेऊन यायचे आहेत.